फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मूग डाळीचा चिला। तर बघा मी कसं बनवते ते। तर इथं मी ना अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे, पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि याला आहे ना स्वच्छ धुवून भिजवून घेते। एक 3-4 तास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। ह्याला मस्त असं भिजल्यानंतर ह्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा इथं आता मी हे सगळं मस्त असं धुवून भिजवून घेते। तर याच्यामध्ये पाणी आपल्याला भिजेल एवढं पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे त्याला 4-5 तास। तर हे बघा, तर आता इथं भिजलेलं आहे आणि इथं मी पोहे पण टाकणार आहे त्याच्यामध्ये। तर पाव किलो पोहे आहेत। तर आता हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्याच्यामध्ये पोहे पण टाकते, डाळ पण टाकलेली आहे, थोडंसं आलं, हिरवी मिरची आणि मीठ टाकून एकदम बारीक पेस्ट बनवायचे ह्याला। थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे। तर हे बघा मी आता इथं वाटून घेते। तर इथं वाटलेलं आहे, पाहू शकता किती बारीक असं झालेलं। तुम्हाला चम्मचने उचलून दाखवते मी। एवढी बारीक आपल्याला पेस्ट बनवायचं आहे याची। तर मस्त असं आपल्याला झालेलं आहे ते। तर आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही ना पोह्याच्या ऐवजी आहे ना इथं रवा पण टाकू शकता। रव्याने कसं क्रिस्पी पण होतं आणि मस्त लागतं, पण पोह्याने पण एकदम छान लागतं। आणि जर रवा पण नसेल तर तांदळाचं पीठ पण टाकू शकता, नाहीतर भिजवताना थोडेसे तांदूळ तुम्ही त्या बॅटरमध्ये भिजवायला टाकू शकता। तर आता आहे ना मी त्या मुगाच्या डाळीच्या चिल्याची फिलिंग बनवणार आहे। तर इथं मी पनीर घेतलेलं आहे, थोडासा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता चिली फ्लेक्स टाकणार आहे, थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता इथं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं मिक्स झालेलं आहे ते। जर तुम्हाला फिलिंग पण नाही बनवायची असेल तर तुम्ही नॉर्मल डोसा पण बनवू शकता। तर हे बघा आता इथं डोशाचा तवा ठेवलेला आहे मी आणि याला आता आपण ब्रशनी तेल लावून घेऊया व्यवस्थित आणि याच्यामध्ये आता डोशाचं मूग डाळीचं बॅटर टाकूया त्याच्यामध्ये। तर पाहू शकता मस्त असं मूग डाळीचं बॅटर टाकायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला ती पनीरची फिलिंग टाकायची आहे। तर खूप टेस्टी झालेला, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे आणि तुम्ही जर डाएटवर असाल तर तरी पण तुम्ही बनवून खाऊ शकता। तुम्ही हे नाहीला जास्त तेलाचा वापर आहे, हे काहीच वापर नाही आहे जास्त। तुम्ही लाईटली हे असं पण खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनवर पण देऊ शकता। मस्त असं आपलं बघा किती छान असं झालेलं आहे। आपण आता याला पलटी मारूया। तर ना मी सकाळी ना मुलांच्या टिफिनवर बनवलेला आहे आणि आम्ही नाश्त्याला पण बनवलेलं आहे। खूप छान झालेलं आहे, मस्तच। तर आपण आता याला पलटी मारून घेऊया। तर बघा किती छान असं दिसतंय, खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी। नक्की ट्राय करा आणि प्लीज मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज लाईक करा आणि कमेंट पण टाका, तुम्हाला आवडलं नाही आवडलं कमेंट पण करून सांगा तुम्ही मला। तर बघा इथं दुसरा पण मी बनवते डोसा। तर त्याच्यावरती पण असंच फिलिंग सगळी टाकून घ्यायची।
तर तुम्ही असं पण खाऊ शकता, नाही तर चटणी बनवून पण खाऊ शकता. मी पहिलं चटणी दाखवलेली आहे म्हणून मी काही चटणी दाखवली नाही आज. तर हा पण डोसा तयार झाला आहे बघा. वरून थोडंसं तेल सोडायचं आपल्याला. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप, बटर हे पण लावू शकता. ती सहजपणे बघा डोसा निघतोय हा आपला. मस्त एक साईडनी क्रिस्पी झालेला आहे. आता दुसऱ्या साईडनी पण तसंच शेकून घ्यायचं आपल्याला. तर बघा मस्तच, खूपच छान, पाहू शकता. आता आपल्याला प्लेटात काढून घ्यायचे हे. मस्तच. हे बघा मी ताट पण तयार करून दाखवते, तर या तुम्ही पण खायला नक्की. मस्त. आणि माझी रेसिपी ट्राय करा तुम्ही. खूपच छान, खूपच टेस्टी. चला तर मग बाय.